स्टूडेंट्स, वंस अगेन वेलकम बैक टू आवर चैनल। सो आप लोगों के लिए एक बहुत ही इंपॉर्टेंट अपडेट है फॉर नीट 2025 महाराष्ट्र काउंसलिंग। आप लोगों के लिए कुछ ऐसे अपडेट्स आए हैं जो मैं आपको इन डिटेल एक्सप्लेन करने वाली हूँ। सबसे पहले मैं एक्सप्लेन करूंगी आपके आयुष काउंसलिंग के बारे में। एक बहुत ही इंपॉर्टेंट अपडेट आया है फॉर ऑल दी 3 आयुष कोर्सेज, दैट इज BAMS, दैट इज आयुर्वेदिक मेडिकल स्टडीज साइंसेज, देन BHMS होम्योपैथी एंड BUMS, दैट इज यूनानी मेडिसिन। तो इन 3 कोर्सेज से रिलेटेड आपके काउंसलिंग का डेट एंड बाकी का पूरा प्रोसीजर पूरा डिटेल में शेड्यूल आ चुका है। कब से आपका रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होने वाला है, कब आपका लिस्ट भरने वाला है, कब आपका नाम आएगा, फिर राउंड 2 कब स्टार्ट होगा, तो कैसे आप ये लिस्ट चेक कर सकते हो और आपका प्रोसेस कब से स्टार्ट हो रहा है, कैसे चेक करना है, मैं बता देती हूँ। सबसे पहले एज ऑलवेज अपने CET के ऑफिशियल वेबसाइट पे जाओ, cetcell.mahacet.org। यहाँ पर आप एडमिशन पोर्टल्स पे आओ। जैसे ही आप एडमिशन पोर्टल पे क्लिक करोगे आपको ये विंडो दिखाई देगी। यहाँ पर आपको अंडर ग्रेजुएट कोर्सेज में जाकर नीट यूजी वाला ऑप्शन सिलेक्ट करना है। जैसे ही आप नीट यूजी वाले ऑप्शन में सिलेक्ट करोगे आपको यहाँ पर काफी अपडेट्स दिखेंगे। मैं आपको सबसे पहले अपडेट बता रही हूँ कि जो आपके काउंसलिंग के शेड्यूल से रिलेटेड अपडेट आया है फॉर योर ग्रुप बी कोर्सेज, आयुष कोर्सेज, BAMS, BHMS, BUMS, तो वो है नोटिस नंबर 3। नोटिस नंबर 3 पे जैसे ही आप क्लिक करोगे आपको यहाँ पर पूरी इंफॉर्मेशन दिख जाएगी। यहाँ पर जो डेट देते हैं ना उसके एक दिन बाद ये अपलोड होता है वेबसाइट पे, यानी 26 तारीख का डेट आया है, यानी ये इन्फॉर्मेशन 27 तारीख को वेबसाइट पे आई है। लेकिन गणपति बप्पा का आगमन था उस दिन, इसीलिए शायद किसी का ध्यान नहीं गया होगा और इसीलिए मैं आपको एक बार बता रही हूँ कि अब आपको ध्यान रखना है कि आपका काउंसलिंग कब से स्टार्ट होने वाला है। ठीक है, तो देखो यहाँ पर क्या लिखा है, schedule of cap round 1 and 2 for Ayurved, that is BAMS, BHMS and Unani undergraduate courses। यहाँ पर आपको नोटिस दिया गया है और ये NMC के अकॉर्डिंग ये नोटिस आपको बताया गया है कि महाराष्ट्र स्टेट काउंसलिंग कब से स्टार्ट होने वाला है। तो यहाँ पर क्या बोला गया है, काउंसलिंग फॉर कैप राउंड 1 एंड कैप राउंड 2, द शेड्यूल इज गिवन बिलो। तो यहाँ पर ध्यान से देखो, ये ग्रुप बी म्हणजे काय असतं, 3 कोर्सेस BAMS, BHMS, BUMS। MBBS सेकंड राउंडचं अजून काहीच इन्फॉर्मेशन नाही आलेली आहे। BDS ची सेकंड राउंडची इन्फॉर्मेशन अजून नाही आली आहे। आपण आता बोलतोय आयुष कोर्सेस बद्दल। आपका MBBS और BDS का जो सेकंड राउंड है वो भी जल्दी स्टार्ट होगा, लेकिन आयुष कोर्सेस का रजिस्ट्रेशन स्टार्ट कब से हो रहा है वो हम देख लेते हैं। ऑनलाइन रजिस्ट्रेशन एंड सेशन अप्लाई ओनली फॉर BAMS, BHMS, BUMS courses, candidates who have registered previously need not register again। जिन बच्चों ने पहले रजिस्ट्रेशन कर लिया था उनको वापस रजिस्ट्रेशन करने की जरूरत नाही आहे, पण ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन नव्हतं केलं ते आता रजिस्ट्रेशन करू शकतात ह्या कोर्सेस साठी। MBBS आणि BDS साठी आता तुम्ही रजिस्ट्रेशन नाही करू शकत, तुम्ही ह्या कोर्सेस साठी रजिस्ट्रेशन करू शकता। मैम रजिस्ट्रेशन डेट कब से स्टार्ट हो रहा है, 1 सितंबर से। 5 दिन के जब गणपति जी का विसर्जन हो जाएगा उसके बाद आपका 1 सितंबर से रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होगा। 4 दिन का टाइम दिया गया है आपको, सितंबर 1, सितंबर 2, सितंबर 3, सितंबर 4, रात के 11 अप टू 11:59 AM PM आना चाहिए। ठीक है, समझो 4 सितंबर दोपहर 11:59 तक का आपको टाइम दिया गया है। तो 4 दिन का टाइम है, 1 सितंबर से चालू होगा। आप तब तक सारे डॉक्यूमेंट्स लेकर इकट्ठा करके रखो अपने पास। दूसरा क्या बोला गया है की जैसे आप रजिस्ट्रेशन करते हो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करणं कंपल्सरी असतं। सो पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाइन पेमेंट गेटवे ओनली फॉर दीज कोर्सेस। मैं बार बार बोल रही हूँ, MBBS आणि BDS साठी तुम्ही आता रजिस्ट्रेशन नाही करू शकत, तुम्ही फक्त BAMS, BHMS, BUMS साठी रजिस्ट्रेशन करू शकता। पण जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि तुम्ही थांबलेलात की आयुष काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार, तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये। ज्या मुलांनी MBBS, BDS साठी रजिस्ट्रेशन केलंय ते मुलं पण ह्या कोर्सेस साठी अप्लाय करू शकतात। पण आता तुम्ही MBBS, BDS साठी अप्लाय नाही करू शकत कारण त्याचा रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी झालेला आहे। ओके, उसका काउंसलिंग राउंड 1 भी हो गया है। आयुष कोर्सेस का काउंसलिंग राउंड 1 अब स्टार्ट हो रहा है, म्हणून तुम्ही ह्या कोर्सेस साठी आता रजिस्ट्रेशन करू शकता। So a candidate will be treated as registration for the process only after successful payment of the fees। फक्त फॉर्म भरून तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट होत नाही, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट करणं खूप कंपल्सरी है। बहुत बार बच्चे क्या करते हैं, फॉर्म भर देते हैं और पेमेंट करना भूल जाते हैं आणि मग रजिस्ट्रेशन डेट बंद होते आणि मग तुमचा फॉर्म एक्सेप्ट होत नहीं। तो आपका फॉर्म तभी एक्सेप्ट होगा जब आप पेमेंट करोगे। पेमेंट करने का टाइम भी आपको सेम दिया गया है जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरने का डेट है। अपलोडिंग ऑफ द कलर्ड स्कैन्ड कॉपी ऑफ ओरिजिनल रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स ऑन पोर्टल एज पर द लिस्ट।
तुम्हाला जी लिस्ट सांगितली आहे त्याच लिस्ट प्रमाणे तुम्हाला कलरफुल फोटो स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि किती पीडीएफ किती साईज असली पाहिजे ती सगळी तुम्हाला वेबसाईट वरती दिलेली आहे. तो 1 सप्टेंबर टू 4 सप्टेंबर के बीच में जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हाच तुम्हाला पेमेंट करायची आहे, तेव्हाच तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, म्हणजे 4 सप्टेंबरच्या आधी. पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट, फॉर्म भरल्यानंतर आफ्टर 2 डेज आपका प्रोविजनल मेरिट लिस्ट आएगा, मतलब किसका कितना रैंक बन रहा है, आपके मार्क्स के हिसाब से आपको रैंक दिया जाएगा. एंड दिस विल बी ओनली अँड ओनली, मी सारखं सांगते, ही जी लिस्ट आहे, हे जे काउन्सिलिंग राऊंड आहे, हे फक्त आणि फक्त आयुष काउन्सिलिंग साठी आहे. ज्या मुलांना एमबीबीएस बीडीएस मध्ये ऍडमिशन मिळालं नाहीये ते मुलं ह्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात. पण आता ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना एमबीबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही, कारण एमबीबीएस बीडीएसचं काउन्सिलिंग खूप आधी सुरू झालेलं, आयुष काउन्सिलिंग आता स्टार्ट होतंय. तर तुमची जी प्रोविजनल लिस्ट येणार, जे काउन्सिलिंग लिस्ट येणार ते सगळं फक्त ह्या कोर्सेस साठीच असणार. तो आपका जो प्रोविजनल मेरिट लिस्ट है 6 सितंबर को आएगा, ऐसा बोला गया है, अनंत चतुर्दशी के दिन. हो सकता है एक दिन आगे पीछे हो जाए, तर तेवढं आपलं मेंटली प्रिपेअर राहावं लागेल. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कोर्ससाठी, महाराष्ट्राच्या कोणत्या कॉलेजमध्ये बीएएमएस ची किती सीट आहे, बीएचएमएस ची किती सीट आहे, बीयूएमएस ची किती सीट आहे, हे सगळं अपडेट तुम्हाला 8 सितंबर नंतर येणार. प्रोविजनल मेरिट लिस्ट आने के 2 दिन के बाद आपको मैट्रिक्स सीट मैट्रिक्स दिया जाएगा. यहाँ पर बार बार लिख रहे हैं दिस इज ओनली फॉर आयुष कोर्सेज, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस. और उसके बाद आप अपना चॉईस फॉर्म फिल कर सकते हो. तुम्हाला कोणत्या कोणत्या कॉलेजेसमध्ये तुमचं ऑप्शन फॉर्म फिल करायचंय ते तुम्हाला भरण्यासाठी 2 दिवस दिले जातील, 8 सप्टेंबर, 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक है, तो आपके पास 2 से 3 दिन का टाइम मिलेगा आपका फॉर्म फिल करने के लिए, की तुम्हाला कोणत्या कोणत्या कॉलेजेसचं नाव टाकायचं आहे तुमच्या रँक प्रमाणे. और उसके बाद आपका फॉर्म भरने के बाद चॉइस लॉक करने के बाद आपका फर्स्ट लिस्ट आएगा, कैप राउंड 1, यानी कि किस बच्चे को कौन सा कॉलेज मिला है. तो ग्रुप बी, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस का जो कैप राउंड 1 है त्याचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, 12 सप्टेंबरला. रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होतोय, 1 सप्टेंबरला. फॉर्म भरल्यानंतर, अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर, पेमेंट झाल्यानंतर तुमचं तो फॉर्म व्हेरीफाय होईल, मग तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार. प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिली जाईल, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट आहेत, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजेसचे ऑप्शन भरू शकता. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 2 दिवसानंतर तुमचं कॅप राउंड 1चं रिझल्ट येणार. कॅप राउंड 1चं रिझल्ट आल्यानंतर ज्या मुलाला ज्या कॉलेजमध्ये सीट मिळेल त्यांना तिथे जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल. तो आप लोगों को फिजिकली तुम्हाला स्वतः कॉलेजमध्ये जावं लागतं, ऑफलाईन व्हेरिफिकेशन असतं. तो फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन, म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय ते फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी कॉलेजला जावं लागेल आणि सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जेवढी फीज असेल डिमांड ड्राफ्ट किंवा चेकने बनवून घेऊन जावी लागेल. ते कॉलेजच्या वेबसाईट वरती दिलेलं असतं की त्यांची किती फी आहे, ते तुम्हाला कॉलेजमध्ये नाव लागल्यानंतर समजणार, आता नाही. 13 सितंबर से 17 सितंबर 4 दिन का आपको टाइम दिया गया है शाम के 5:30 बजे, कारण कॉलेज 5 वाजताच्या नंतर काम करत नाही. ठीक है, तो आपको 4 दिन का टाइम दिया है, तुम्ही जाऊन तिथे तुमचं ऍडमिशन घेऊ शकता. दिस वॉज अबाउट राउंड 1. राउंड 2 का प्रोसेस कब से स्टार्ट होगा, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स 17 सप्टेंबरला राउंड 1 वाल्या मुलांनी जाऊन ऍडमिशन घेतलं, सगळं प्रोसेस संपली. आता किती सीट्स राहिलेत त्याचं सीट मॅट्रिक्स फॉर राउंड 2 विल बी डिक्लेअर्ड ऑन 27 सप्टेंबर, कारण ऍडमिशन प्रोसेस संपल्यानंतर सगळं व्हेरिफिकेशन केलं जाईल की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कोर्सेससाठी किती सीट आहेत, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिलं जाईल की आता एवढे सीट्स उरलेत बीएमएस साठी, बीएचएमएस साठी, बीयूएमएस साठी, आणि मग तुमचं सेकंड कॅप राउंड स्टार्ट होणार. तर मध्ये 10 दिवसाचा गॅप असणार. और फिर आपका वापस कॉलेज का फॉर्म फिलिंग ऑप्शन का टाइम आएगा. तर तुमच्याकडे 2 दिवस असतील तुमची लिस्ट बनवायला, आणि मग 29 सितंबर से लेके 1 अक्टूबर 4 दिन, 29, 30, 31 एंड 1, ये 4 दिन आपको मिलेगा आपका कैप राउंड 2 का फॉर्म भरने के लिए. एंड आफ्टर दैट तुमचे कॅप राउंड 2 चा रिझल्ट येणार. म्हणजे तुम्ही सेकंड राउंडची लिस्ट बनवली, समजा मी बीएमएस साठी अप्लाय करते, माझं फर्स्ट लिस्ट मध्ये नाव नाही आलं, मग मी सेकंड लिस्ट परत भरली, कॉलेज परत मी वरती खाली केले आणि कॉलेज बदलले माझ्या रँक प्रमाणे. माझे मार्क कमी आहेत म्हणून रँक खूप जास्त आलंय, तो मला कॉलेज बदलावं लागेल. तो मैंने कॉलेज बदला सेकंड राउंड में, आणि मग आता सेकंड राउंडचा रिझल्ट कधी येणार, डिक्लेरेशन ऑफ द सिलेक्शन लिस्ट फॉर बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, रिझल्ट मला कळणार 4 अक्टोबरला. और फिर उसके बाद कॉलेज में जाके जर मला सेकंड राउंड मध्ये ऍडमिशन मिळालं तर मग मला कॉलेजमध्ये जाऊन सगळं प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी 5 दिवस मिळतील, 5 अक्टोबर ते 10 अक्टोबर तक.
द स्केड्यूल फॉर द सबसिक्वेंट राउंड कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्सेस. आपले अजून जे बाकीचे कोर्सेस आहेत किंवा राउंड 3 राउंड 4 जर होणार असेल किंवा स्पॉट राउंड जे काय होणार असेल तर त्याच्याबद्दल नंतर आपल्याला कळेल. आधी राउंड 1 आणि राउंड 2 बघूया की बरोबर टाइमावर होतंय की नाही. अब यहाँ पर एक इंपॉर्टेंट आपको इन्फॉर्मेशन दी गई है. रजिस्ट्रेशन अँड सबमिशन प्रेफरन्सेस शाल बी कॅरीड आउट स्ट्रिक्टली. तुम्हाला रजिस्ट्रेशनची जी डेट दिली आहे त्याच डेटमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायचं आहे. पेमेंट ज्या डेटमध्ये सांगितलं त्याच डेटमध्ये कंप्लीट करायचं आहे. जास्त डेट वाढणार अशी शक्यता कमी आहे. ज्यादा डेट आगे पीछे होगी ऐसा मत सोचो. ठीक है. Candidates are advised to carefully read the information brochure and follow all the instructions. जे डॉक्युमेंट ज्या पीडीएफ ज्या साईज मध्ये सांगितले ते तसंच अपलोड करायचं आहे. तो प्रत्येक इन्फॉर्मेशन नीट वाचून मग फॉर्म भरा. कैंडिडेट्स हु हैव ऑलरेडी रजिस्टर्ड त्यांना परत रजिस्टर करायची गरज नहीं है. मैं बार बार बोल रही हूँ. जिन बच्चों ने पहले ही रजिस्ट्रेशन कर लिया है उनको वापस रजिस्ट्रेशन करने की जरूरत नहीं है. अब आप डायरेक्ट जब आपका प्रोविजनल मेरिट लिस्ट आएगा आपको पता चल जाएगा. ठीक है. एज पर नोटिस नंबर 5 ऑन 30th July, eligible candidates are required to fill choice for BAMS, BHMS, BUMS courses. अगर आप इस कोर्स के लिए एलिजिबल हो, जैसे 50% का जो क्राइटेरिया था पीसीबी का वो चेंज कर दिया था. मैंने एलिजिबिलिटी से रिलेटेड एक वीडियो डाला था इसी चैनल पे, आप वो वीडियो जाके चेक कर सकते हो. तो एलिजिबिलिटी के हिसाब से अगर आप अभी एलिजिबल हो तो आप BAMS, BHMS, BUMS के लिए फॉर्म भर सकते हो. समजा तुम्ही जर बीएससी मध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर तुमच्याकडे तुमच्या डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी तर असणार ना. ती स्कॅन कॉपीज तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आयुर्वेदीसाठी किंवा होमिओपॅथीसाठी तर तुम्ही बीएससीच्या कॉलेजमधून ते डॉक्युमेंट परत घेऊन इथे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता आणि बीएससीचं ऍडमिशन कॅन्सल करू शकता. Candidates allotted seat must complete document verification and reporting within the stipulated time. एकदा तुमचं नाव कॉलेजमध्ये लागलं की मग तुम्हाला जे टाइम दिलंय त्याच टाइमामध्ये कॉलेजमध्ये जाऊन फी भरावी लागेल आणि ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. तुम्ही जर एक दिवस पण लेट झालात तर तुमची सीट जाईल, तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. ओके. फेलियर टू रजिस्टर विदिन द स्पेसिफिक टाइम विल लीड टू कॅन्सलेशन ऑफ युअर सीट. जे मी आता सांगितलं, तुम्ही जर टाइमावर कॉलेजमध्ये नाही गेलात तर तुमची सीट कॅन्सल होणार. Candidates should also make sure that her eligibility for admission to various courses before filling up the registration form. आपली एलिजिबिलिटी चेक केल्याशिवाय फॉर्म भरू नका. तुम्ही एलिजिबल असाल तरच फॉर्म भरा, नाहीतर तुमचे रजिस्ट्रेशनचे पैसे वेस्ट होते. PWD candidates should have claimed the quota at the time of need. They should submit online PW certificate issued by any one of the 16 boards. तो जो PWD candidates आहे त्यांनी एक्झामच्या वेळी जर ही कॅटेगरी सिलेक्ट केली असेल तरच ते आता एलिजिबल असणार. ऍज पर GR ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ब्ला ब्ला ब्ला. हा, हे जे सेक्शन्स आहेत EWS सेक्शन, SC सेक्शन एटसेट्रा एटसेट्रा. EWS मीन्स इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, इन्क्लूड पर्सन्स हु आर नॉट कवर्ड अंडर द स्कीम. जे ST कॅटेगरीचे आहेत, ST कॅटेगरीचे आहेत त्यांना आपण EWS मध्ये नाही घेणार. EWS कॅटेगरीचे पीपल कोण असतात? जे ओपन कॅटेगरीमध्ये असतात पण इकॉनॉमिकली वीक असतात त्यांना EWS चा फायदा होणार. जे ऑलरेडी एका कॅटेगरीमध्ये आहेत त्या दोन कॅटेगरीचा फायदा नाही घेऊ शकत. Candidates belonging to reservation category must claim so in the application form before submitting the same. जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता तर तुमच्याकडे त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असली पाहिजे, त्याचे डॉक्युमेंट्स असले पाहिजे आणि फॉर्म भरताना तुम्हाला ती कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. जर तुम्ही फॉर्म भरताना कॅटेगरी सिलेक्ट केली नाही तर तुमचा फॉर्म एक्सेप्ट होईल आणि मग नंतर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये टाकलं जाईल कारण तुम्ही फॉर्म भरताना कैटेगरी सिलेक्ट केली नहोती. तो अगर आप किसी कैटेगरी को बिलोंग करते हो तो फॉर्म भरते टाइम आपको अपना कैटेगरी सिलेक्ट करना पड़ेगा. आपने ओपन कैटेगरी से फॉर्म भर दिया तो फिर आप वापस SC ST में कन्वर्ट नहीं हो पाओगे. एनी क्लेम फॉर कन्वर्टिंग ओपन जनरल टू रिजर्व्ड कैटेगरी विल नॉट बी एंटरटेन्ड. जो मैंने अभी बोला, समजा माझ्याकडे ST ची सर्टिफिकेट आहे पण फॉर्म भरताना मी ओपनचा ऑप्शन सिलेक्ट केला किंवा जनरल ऑप्शन सिलेक्ट केलं तर नंतर मला ST कोटा नाही मिळणार कारण मी फॉर्म चुकीचा भरलाय. तो फॉर्म भरताना डोळे उघडून झोपेतून नसताना एकदम फ्रेश माइंडने फॉर्म भरा आणि जमलं तर लॅपटॉप किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरा. त्या लोकांना माहित असतं कसं भरायचं, फक्त लक्ष द्या ते चुकीची इन्फॉर्मेशन नाही ना टाकत आहेत. NRI कैंडिडेट्स को क्या बोला है? बिफोर 3 सितंबर के पहले उनका फॉर्म भर जाना चाहिए. NRI कैंडिडेट शुड नोट दैट दे आर एलिजिबल ओनली फॉर 15% इन्स्टिट्यूट कोटा. ते नॉर्मल स्टेट कोटामध्ये नाही येणार, ते 15% कोटामध्येच येणार. सो ऑल द कैंडिडेट्स शुड विजिट CET सेल ऑफिशियल वेबसाइट फॉर मोर इन्फॉर्मेशन. जर समजा ही डेट पुढे गेली किंवा काय चेंजेस झाले तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाइट वरती इन्फॉर्मेशन मिळणार, त्याची टेंशन घेऊ नका. ऑफिशियल चैनल पे आपको इन्फॉर्मेशन मिल जाएगा.
पण मी सारखं तुम्हाला आठवण करून देते, 1 सितंबर से आपका आयुष काउंसलिंग स्टार्ट हो रहा है, तो रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करके पेमेंट कर देना, तो ही आपका प्रोसेस कंप्लीट होगा. जिन्होंने पहले रजिस्ट्रेशन कर दिया है, वापस करने की जरूरत नाही आहे. आणि हे राउंड फक्त आणि फक्त ग्रुप बी साठी आहे, यानी की BAMS, BHMS अँड BUMS. इज दिस क्लिअर एव्हरीबडी? पॅरामेडिकल कोर्सेस यानी फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, जे बाकीचे थेरपी वाले कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल पण एक इम्पॉर्टंट अपडेट आहे, पण ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार, नाहीतर ही व्हिडिओ खूप मोठी होईल अँड देन यू विल नॉट वॉच द कंप्लीट व्हिडिओ. सो स्टे ट्यून विथ दिस चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत, म्हणजे त्यांना पण कळेल की आयुष काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे. And make sure that you subscribe it so that you will receive all the notifications from this channel in future. All the best. Bye bye. Take care. I hope everybody will get, जिनको जो कॉलेज चाहिए वो. गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. Bye bye.